नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्याला जमिनी संदर्भात किंवा महसूल संदर्भात विविध कागदपत्रे ही लागत असतात. मग सातबारा उतारा असो, आटा उतारा असो, फेरफार असो, मालमत्ता पत्रक असो, ही कागदपत्रे नेहमी आपल्याला लागत असतात. पण याची डिजिटल प्रिंट आपण आपल्या घरबसल्या कशा पद्धतीने मिळवू शकतो आणि भूमी अभिलेखची जी काही नवीन वेबसाईट आहेत, भूमी अभिलेख 2.0 वेबसाईट, ही आपण कशा पद्धतीने त्या वेबसाईटवरती जाऊन ही सर्व कागदपत्रे जी काही अद्ययावत स्वरूपात आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला भूमी अभिलेखच्या जी काही नवीन वेबसाईट आहे या नवीन वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटचा ॲड्रेस आहे bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटचे दोन प्रकार हे पडतात, एक पेड आणि एक फ्री. आता मी सध्या तुम्हाला फ्री वेबसाईट दाखवत आहे आणि पेड वेबसाईट सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम जी काही फ्री वेबसाईट आहेत म्हणजे इथे आपल्याला कोणतेही कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी पैसे हे द्यावं लागत नाही. जी पेड वेबसाईट आहे त्या पेड वेबसाईटवरती जी काही डिजिटल साईन कागदपत्रे येत असतात त्याकरता आपल्याला प्रत्येक कागदपत्रानुसार हे 15 ते 30 रुपयापर्यंत जे काही चार्जेस हे आपल्याकडनं घेतले जात असतात. त्या पद्धतीने आपण चार्जेस पेड करून डिजिटल प्रिंट सुद्धा घेऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया या वेबसाईटच्या बद्दल. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे जी आहे त्या वेबसाईटवरती असणाऱ्या एकूण ज्या काही 18 सेवा आहेत त्या 18 सेवा आपल्याला इथे दिसतात. यामध्ये सातबारा, आटा उतारा, फेरफार, प्रत डाउनलोड, मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड, सातबार फेरफारसाठी ई हक्क योजना, असे एकूण ज्या काही 18 सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला इथे दिसत असतात. ई मोजणी, मोजणी नकाशे सुद्धा आपण इथे पाहू शकतात. भू नकाशे सुद्धा आपल्याला इथे मिळू शकतो. तर आपण एक एक करून आता समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्या डिजिटल सातबारा आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, त्याकरता कोणकोणत्या डिटेल्स आवश्यक आहेत त्या आपण सर्वप्रथम समजून घेऊया. जी काही पहिला जो काही पर्याय आहे सातबारा उतारा डाउनलोड या पर्यायावरती आपण क्लिक करूया. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्या समोर ओपन होत असते आणि या वेबसाईटवरती आपल्याला जे काही विविध डिटेल्स आहेत त्या सातबारा मिळवण्यासाठी आपल्याला भराव्या लागत असतात. ज्या बेसिक डिटेल्स आहेत त्यात एकदा आपण समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला जे आहेत जो विभाग आहे जे महाराष्ट्रामध्ये महसुलाचे 6 विभाग पडतात यापैकी जो आपला विभाग असेल तो विभाग निवडायचा आहे. माझा नाशिक विभाग आहे तर मी नाशिक निवडत आहे. नाशिक विभाग निवडल्यानंतर आता आपल्याला आपला जिल्हा हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपण आपलं तालुका, नगर भूमापन जे काही कार्यालय असेल ते कार्यालय आपल्याला निवडायचं आहे. ते कार्यालय मी इथे निवडलेलं आहे. कार्यालय निवडल्यानंतर आता येथे आपल्याला आपलं जे काही गाव असेल, जिथे आपली जमीन किंवा मालमत्ता असेल ते गाव ज्या लिस्टमधनं आपल्याला इथे निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर आता आपल्याला इथे विविध जे काही पर्याय दिसतात की आपण नाव कशा पद्धतीने शोधू शकतो. तर सर्वे क्रमांक, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, अक्षरी सर्वे, गट नंबर अशा पद्धतीने आपण इथे शोधू शकतो. त्यानंतर जो काही सर्वे नंबर आहे तो आणि मोबाईल नंबर ह्या सर्व डिटेल्स इथे भरायचे आहे आणि त्यानंतर आपण येथे सातबारा उतारा पहा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी सर्वेक्षण नंबर टाकून घेतो. त्यानंतर शोधा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर इथे दाखवलं नाही तर इथे आता आलेला आहेत उपसर्वे नंबर सुद्धा इथे आलेला आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर जो काही डिजिटल सातबारा आहे तो सातबारा इथे आपल्याला येईल. त्याकरता सातबारा उतारा पहा या पर्यायावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आता इथे आपला जो काही डिजिटल सातबारा आहे तो डिजिटल सातबारा
येथे आलेला आहे. पण हा जो काही डिजिटल सातबारा आहे हा स्वाक्षरी विना आहे, म्हणजे याच्यावरती साईन नाही आहे. जी डिजिटली साईन असते ती साईन नाही आहे. तर आपल्याला जर डिजिटल सातबारा उतारा डाउनलोड करायचा असेल तर त्याची सुद्धा वेबसाईट मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईन. तिथून आपण जाऊन लॉग इन करावं लागतं आणि तेथे जी काही 15 ते 20 रुपये फी असते ती भरावी लागते आणि त्यानंतर आपल्यासमोर जो काही उतारा असतो तो उतारा डाउनलोड होऊ शकतो. त्याकरता हा पूर्ण पाहण्यासाठी आपल्याला पहा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मोठा नकाशा जो काही आहे तो आपल्यासमोर येथे ओपन होत असतो. यामध्ये सर्व भूगोलदार वर्ग जे काही आहेत ते सर्व पर्याय आपल्याला इथे दिसत असतात. त्यानंतर आपण इथे सर्वेक्षण नकाशा सुद्धा पाहू शकतो. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ॲडव्हान्स करायचं आहे. प्रोसीड टू अनसेफ वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वेक्षण भूनकाशा हा इथे ओपन होईल. काही वेळा वेबसाईटच्या स्पीडचा किंवा सर्व्हरचा इश्यू असेल तर इथे वेळ लागू शकतो. तर अशा पद्धतीने हा जो काही भूनकाशा आहे तो आता इथे लोड झालेला आहे. आता आपण जे आहेत इतर जे काही उतारे आहेत ते कशा पद्धतीने बघायचे ते सुद्धा समजून घेऊया. आता 8 उतारा डाउनलोड कसा करायचा ते आपण समजून घेऊया. याकरता आपल्याला काय करायचं आहे तर 8 उतारा डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं. परत एकदा आपल्याला आपला जो काही विभाग असेल तो विभाग निवडायचा. विभाग निवडल्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा. त्यानंतर तालुका निवडायचा. तालुका निवडल्यानंतर परत एकदा आपलं गाव शहर हे येथे सिलेक्ट करायचं. तर सिलेक्ट केल्यानंतर आता येथे परत एकदा आपला जो काही खाता क्रमांक आहे तो खाता क्रमांक आपण इथे टाकायचा आहे. त्यानंतर शोधा ह्या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा. आठ उतारा पहा या पर्यायावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपल्या समोर जो काही 8 उतारा आहे हा 8 उतारा सुद्धा इथे आलेला आहे. 8 उतारा पहा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर हा मोठ्या स्वरूपात आपल्याला 8 उतारा येथे दिसत असतो. आता हे झालं 8 उतार्याबाबत. त्यानंतर आपल्याला फेरफार प्रत जर डाउनलोड करायची असेल तर फेरफार प्रत डाउनलोड करा. या सर्व सेवा जो काही पर्याय आहे या पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा जे आहेत आपल्याला डिटेल्स हे भरावं लागत असतात. यामध्ये विभाग टाकायचा, जिल्हा टाकायचा, आपलं भूमापन कार्यालय निवडायचं, गाव निवडायचं, म्युटेशन क्रमांक जो काही फेरफार वरती आपला नंबर असतो तो नंबर टाकायचा आणि इथे आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं. इथे आपलं परत जी काही ई फेरफार आहे तो इथे ओपन होईल आणि तो आपण इथे डाउनलोड सुद्धा करू शकतात. त्यासोबतच इतर ज्या काही सेवा आहे मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार स्थिती सुद्धा आपण इथे पाहू शकतो. इथे फेरफार स्थिती करता आपल्याला आपला जिल्हा निवडायचा, तालुका, गाव निवडायचं, म्युटेशन नंबर, एंटर कॅप्चा कोड टाकायचा. अशा पद्धतीने आपण ज्या काही विविध 18 सेवा या वेबसाईट मार्फत दिल्या जात असतात त्या सुद्धा आपण इथे बघू शकतो. यामध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या परत एकदा मी आता वाचून दाखवतो, कारण की प्रत्येक जी काही सेवा आहे त्याचं ओपन करून पूर्ण प्रोसेस दाखवणं हे शक्य नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर यामध्ये सर्वात जो पहिला आहे तो म्हणजे 8 उतारा डाउनलोड, सातबारा डाउनलोड, फेरफार प्रत डाउनलोड, मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड, सातबारा फेरफार, ई तपासणीसाठी जो काही ई हक्क अर्ज आहे तो, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार स्थिती, अधिकार क्षेत्र आपलं जे कोणतं असेल ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता इथं क्लिक करता येईल. प्रलंबित न्यायालयातील प्रकरणे जाणून घेण्यासाठी आपल्याला इथे अर्ज करता येईल. अभिलेख पडताळणी, ई रेकॉर्ड्स, ई नकाशा, भूमापन नकाशा, मोजणी, ई QR कोट, ई पीक पाहणी, आपली चावडी, ई चावडी, जमीन महसूल भरणा, महाभूमी अभिलेख, API सेवा, असे एकूण 18 सेवा आपल्याला या वेबसाईटच्या माध्यमातून मोफतपणे या मिळत असतात. आता जी काही डिजिटल सातबारा आहे तो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा, त्याची वेबसाईट कोणती आहे जिथून आपल्याला डाउनलोड करता येईल, जी काही फी असेल ती देऊन ती वेबसाईट सुद्धा मी आता आपल्याला दाखवून देतो.
आता जी आपल्याला डिजिटल साइन 712 म्हणतो तो डाउनलोड करण्यासाठी आपल्याला महाभूमी.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे विविध जे काही पर्याय दिसतात, तर आपला इथे जो काही पर्याय असेल डिजिटल साइन 712 या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होत असते. येथे आपल्याला डिजिटल साइन 712 डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती अकाउंट असणं गरजेचं असतं. त्याकरता न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं. इथे ज्या काही सर्व डिटेल्स आहेत ह्या डिटेल्स भरायच्या. लॉग इन ID जनरेट करायचा. त्यानंतर परत एकदा लॉग इन पेजवरती येऊन ID पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकायचा, लॉग इन करायचं किंवा आपल्याकडे जर OTP बेस असेल तर मोबाईल नंबर टाकून सुद्धा आपण येथे लॉग इन करू शकता आणि बाकीची जी काही प्रोसेस आहे ती सर्व सेम असणार आहे. फक्त यावरती आपल्याला जे काही आहे पेमेंट देऊन आपला डिजिटल साइन 712 मालमत्ता पत्रक आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरती जे काही नवीन 11 बदलांसह जो काही डिजिटल 712 असेल, मालमत्ता पत्रक असेल, 8 उतारा असेल किंवा इतर जी काही 18 कागदपत्र आहेत ती आपण घरबसल्या कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.